लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं। भरती आल्यामुळे विसर्जन करण्यास मंडळाला अडचण। गिरगाव चौपाटीवर हजारो भाविक ताटकळत। पुण्यातल्या विसर्जन मिरवणुका 26 तासांनंतरही सुरूच। मानाच्या पहिल्या 2 गणपतींचं वेळेआधीच विसर्जन, तर भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या गणरायाचं पहाटे 4 वाजता झालं विसर्जन। गणपती विसर्जनादरम्यान विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू तर 4 जण गंभीर। ट्रॅक्टर ट्रॉलीला हाय टेन्शन वायरचा स्पर्श झाल्यानं शॉक। मुंबईतील साकीनाका परिसरातील घटनेनं हळहळ व्यक्त। ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमध्ये विसर्जन मिरवणुकीला गालबोट। मूर्ती विसर्जन करताना 3 तरुण वाहून गेले। भारंगी नदीच्या प्रवाहात बुडाल्याची घटना, तिघांचाही शोध सुरू। दोन्ही पक्ष वेगळे आणि दोन्ही नेत्यांचे स्वतंत्र मेळावे होतात। दसरा मेळाव्यात राज आणि उद्धव एकत्र येण्याची शक्यता संजय राऊतांनी फेटाळली। मात्र दोन्ही नेत्यात उत्तम संवाद सुरू असल्याचा राऊतांचा दावा। नाशिकमध्ये 2.25 लाख मूर्तींचं कृत्रिम तलावात विसर्जन। गोदावरीचं प्रदूषण रोखण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांना मोठं यश। कृत्रिम तलावातल्या विसर्जनामुळे मूर्तींची विटंबनाही टळली। यंदाचं दुसरं चंद्रग्रहण आज रात्री 9:57 पासून ते मध्यरात्री 1:26 पर्यंत लागणार। चंद्राला खंडग्रास ग्रहण। 2022 नंतरचं सर्वात मोठं चंद्रग्रहण। भाजप आणि मित्र पक्षांच्या खासदारांची संसद भवन परिसरात कार्यशाळा सुरू। अनेक विषयांवर मोदींची खासदारांसोबत चर्चा। गृहमंत्री अमित शहांसह मंत्र्यांचीही हजेरी। येत्या 13 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर दौऱ्यावर जाणार। हिंसाचाराच्या घटनेनंतर मोदींचा पहिलाच दौरा। आशिया चषक हॉकीच्या फायनलमध्ये आज भारत आणि दक्षिण कोरिया आमने-सामने। टीम इंडियाचा फॉर्म बघता विजेतेपदाची मोठी संधी भारतीयांनी स्पर्धेत नोंदवलेत आतापर्यंत 35 गोल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।